मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. शाळा म्हणजे शिक्षण घेण्यासाठी आपले मुलं आपण तिथं शाळेत पाठवतो. पण त्याच शाळेच्या व्यवस्थापनाने असे काही गोरेखधंदे चालू केलेत, जेणेकरून लोकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो आहे. ते कसं करतात हे आपण जाणून घेऊया. आपण जर बघितलं आपले जे खाजगी शाळा आहेत, त्या खाजगी शाळांमध्ये गणवेश आणि ते पाठ्यपुस्तक आणि खाजगी जे सिलॅबस आहेत ते पाठ्यपुस्तक घेण्यासाठी हे बंधनकारक करतात एक विशिष्ट खाजगी दुकानदारांकडून. आत्ताच जर आपण बघितलं तर शासनाने एक आदेश काढलेला आहे. ते आदेश सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक या दोन्हीसाठी दिलेला आहे. त्या आदेशामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपण पालकांना कोणतीही जोर जबरदस्ती करू शकत नाही किंवा ठराविक दुकानातूनच गणवेश आणि पाठ्यपुस्तक आपण ते बंधनकारक करू शकत नाही आहे. त्यांना आपलं स्वातंत्र्य आहे पालकांना. त्यांनी कुठून पण जाऊन आपले कोणत्या पण दुकानातून जाऊन ते आपले पुस्तक घेऊ शकतात. त्यामध्ये आपण अजून एक जर बघितलं, CBSE आणि ICSE मंडळाचे शाळांनी NCERT आणि SCERT म्हणजेच बालभारतीचं पाठ्यपुस्तक हे वापरावेत. अन्न मंडळाच्या शाळांनी त्या मंडळाचे प्रमाणित केलेले पाठ्यपुस्तक वापरावेत. कोणत्याही शाळांनी विशिष्ट खाजगी प्रकाशनाचे पुस्तक वापर करण्यासाठी बंधन किंवा सक्ती विद्यार्थ्यांवर आणू शकत नाही. आपण जर बघितलं आता हे आदेश आल्यानंतर शाळांची अशी गंमत झालेली आहे की ते शाळेमध्ये स्वतः तिथं ते वेंडरला किंवा ते खाजगी जे वेंडर आहे पाठ्यपुस्तक जे वाटप करणारा त्याला तिथं बोलवत नाही आहेत. आता स्ट्रॅटेजी थोडी चेंज झालेली आहे. त्यांना एक मेसेज जातो ग्रुपवर, त्या मेसेजच्या माध्यमातून त्या वेंडरकडून त्यांना जाऊन ते वह्या, पुस्तक, बॅग हे सगळं खरेदी करावं लागतं. म्हणजे शाळेतून जर तुम्हाला घ्यायचं नसेल आणि शाळेतून जर त्यांना प्रशासनाची भीती वाटत असेल, कारण की अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिलेला आहे. त्याचा आदेश माझ्याकडे आहे, मी ते उपलब्ध करून देईल. माझ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व माझ्या पालकांना मला माहिती आहे खर्च जास्त आहे. आपल्याला वाटत असेल 2-2.5 हजारमध्ये काय फरक पडतो? खूप काही फरक पडतो, कारण की यांची पटसंख्या ज्या शाळेमधली जे वर्गातली असते ते 40 ते 50च्या वरच असते आणि अशा हजारोच्या संख्येने लोकांना ते जबरदस्तीने घ्यायला भाग पाडतात ते. पण आपल्याला जर घ्यायचं असेल सहखुशीने तर काही हरकत नाही आहे, ते तुमची मर्जी आहे. पण बंधन करणे हे शाळेचं कोणतंही काम नाही आहे. त्यांनी विशिष्ट ग्रुपवर एखादा मेसेज, एखादं दुकानदाराचं नाव किंवा ॲड्रेस पाठवणं हे सुद्धा कायद्यामध्ये नाही आहे. त्यांना पालकांना स्वतःचं स्वातंत्र्य आहे, ते कुठूनही घेऊ शकतात. पण आपण बघितलं तिथं पण त्यांची पिळवणूक होती आहे. मजबूर केलं जातं त्यांना मेसेज पडला की ते बिचारे तिकडे जाऊन रांगेत लावून ते पुस्तक घेतात आहे. ह्याची गरज नाही आहे. आणि त्यातून त्यांनी खाजगी जे प्रकाशक आहेत त्याचे पुस्तक पण ते ॲडिशनल त्याच्यामध्ये लावतात. ते आपल्याला घ्यायचं नसतो, पण आपला मुलगा तिथं शिकायला असतो, आपली मुलगी तिथं शिकायला असते म्हणून आपण ते घेतो. पण ह्या GRनी, या शासनाच्या आदेशनी हे स्पष्ट केले की शाळेच्या व्यवस्थापनाने कोणतंही जोर जबरदस्ती करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कोणत्याही प्रकारचा तो रेफरन्स एखाद्या दुकानदाराचा देऊ शकत नाही. जर अशी कोणती घटना जर आपल्या अवकीभवकी जर घडत असेल आपल्या शहरात, जिल्ह्यात आणि राज्यात कुठं पण, आम्हाला संपर्क करावा. आपल्या माहितीसाठी मी हा GR जे शासनाचा आदेश आहे तो या व्हिडिओमध्ये टाकेलच, त्याचा वापर करावा. आणि जोर जबरदस्तीने आपण कुठूनही असे पाठ्यपुस्तक किंवा गणवेश खरेदी करू नये, हेच माझी विनंती राहील. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.